हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे कामगार विभाग भरतीसाठी अ, जो आपला महत्त्वाचा अ, वे स हे आहे कलम आहे, म्हणजेच काय वेतन संहिता 2019 यावरती जे मोस्ट एक्सपेक्टेड टी-सी-एसचे क्वेशन्स आहेत, ते हे आपण बघून आलेलो आहे. तर बघा, सर्वात पहिले प्रश्न क्रमांक 1, वेतन संहिता 2019 म्हणजेच काय कोड ऑन वेजेस 2019ला राष्ट्रपतींची मंजुरी कोणत्या दिवशी मिळाली? लक्षात घ्या, हा जो आपला कोड ऑन वेजेस आहे, त्याला आपले जे राष्ट्रपतीची संमती आहे, हा तुमची जनरली जर बघितलं आपण 8 ऑगस्ट 2019ला मिळालेली. कधी मिळालेली? 8 ऑगस्ट 2019ला. आणि हा लक्षात घ्या, हा तुमच्या कोणत्या ॲक्ट अंतर्गत येतो? हा तुमचा लक्षात घ्या ॲक्ट नंबर 29. ॲक्ट नंबर 29 म्हणजेच ॲक्ट नंबर 29 मध्ये हा कायदा आपल्याला जनरली दिसतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, कोड ऑन वेजेस 2019 ने खालीलपैकी किती कायदे एकत्रित केले आहेत? म्हणजेच काय कोड ऑन वेजेस जो आपला वेतन संहिता 2019 हा आहे, यामध्ये किती कायदे जनरली एकत्रित केलेले आहे? तर लक्षात घ्या, यामध्ये एकूण एकूण आपले 4 कायदे एकत्रित केलेले आहे. किती कायदे एकत्रित केलेले आहे? 4 कायदे कॉन्सॉलिडेट केलेले. कोणते-कोणते आहेत तो? एक आहे तुमचा पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936 चा. सेकंड आहे तुमचा मिनिमम वेजेस ॲक्ट 1948. थर्ड वन आहे बघा पेमेंट ऑफ बोनस 1965 आणि फोर्थ वन आहे तुमचा इक्वल रिन्युमरेशन ॲक्ट 1976. तर हे 4 जे कायदे आहेत आपल्या या कोड ऑन वेजेस 2019 मध्ये मर्ज करण्यात आलेले, कन्सॉलिडेट करण्यात आलेले किंवा एकत्रित करण्यात आलेले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, लिंगाच्या आधारावर वेतनामध्ये भेदभाव करण्यास मनाई कोणत्या कलमानुसार आहे? लिंगाच्या आधारावर वेतनामध्ये भेदभाव करण्यास मनाई म्हणजेच काय डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही? तर हे कोणत्या आपल्याला जनरली कलमामध्ये दिसायला बघायला भेटते? त्याला याचं उत्तर तुमचं सेक्शन 3 असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? सेक्शन 3. लिंगाच्या आधारावर वेतनामध्ये भेदभाव करण्यास मनाई आपल्याला जनरली सेक्शन 3 नुसार आहे. कोणत्या? सेक्शन 3 नुसार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, समान किंवा तत्सम स्वरूपाच्या कामाबाबतचा वाद कोणत्या कलमानुसार निकाली काढला जातो? लक्षात घ्या, समान किंवा तत्सम स्वरूपाच्या कामाबाबतचा वाद हा सेक्शन 4 या कलमानिमित्त आपण निकाली काढला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, किमान वेतन देण्याची जबाबदारी कोणत्या कलमानुसार आहे? तर लक्षात घ्या, आपल्याला जो कलम आहे सेक्शन 5 यानुसार जनरली जर बघितलं आपण तर किमान वेतन देण्याची जबाबदारी जी आहे कलम 5 नुसार आपल्याला भेटलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, किमान वेतन निश्चित करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर लक्षात घ्या, जी आपली कलम 6 आहे, कलम 6 मध्ये जनरली बघा केंद्र किंवा राज्य सरकार आपले किमान वेतन निश्चित करण्याची तरतूद आपल्याला केलेली आहे. म्हणजेच काय किमान वेतन निश्चित करण्याचा कोणत्या कलमा अंतर्गत आहे? कलम 6. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, बघा ते बघण्या अगोदर जनरली लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांना कोणाला या कामगार कायद्याच्या नोट्स पाहिजे असतील, टेस्ट सिरीज पाहिजे असतील किंवा जे एमसीक्यू आपण फ्री जी एक डेली या व्हिडिओ नंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक देत असतो किंवा या कायद्याची जर तुम्हाला नोट जर हव्या असतील तर तुम्ही मला 9067057977 या नंबरवरती मला मेसेज करा. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल किंवा जनरली बघा याची लिंक आपल्या जनरली टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, किमान वेतनाचे घटक कंपोनंट्स ऑफ मिनिमम वेजेस कोणत्या कलमात दिलेले आहे? लक्षात घ्या, जे आपले कंपोनंट्स ऑफ मिनिमम वेजेस किमान वेतनाचे घटक जे आहे हे कलम 7 मध्ये दिलेले म्हणजे सेक्शन 7 मध्ये दिलेले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, फ्लोअर वेज निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? फ्लोअर वेज निश्चित करण्याचा अधिकार जनरली जर बघितलं आपण तर हे फक्त आणि फक्त आपल्या केंद्र सरकारला आहे. कारण की याची तरतूद बघा जनरली जर बघितली आपण तर हे तुमच्या कलम 9 मध्ये दिलेली आहे. कलम 9 मध्ये दिलेली आहे की फ्लोअर वेज निश्चित करण्याचा अधिकार जो आहे आपल्या फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच काय केंद्र सरकारला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, इन्स्पेक्टर या पदनामाऐवजी कोड ऑन वेजेस 2019 मध्ये कोणती संज्ञा वापरण्यात आली आहे? लक्षात घ्या, इन्स्पेक्टर या पदनामाऐवजी आपला जो किमान वेतन 2019 चा जो कायदा आहे यामध्ये इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर हा शब्द वापरण्यात आलेला आहे. इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर, लक्षात घ्या, इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर. कारण की याची जी तरतूद आहे ही तुमच्या जनरली यामध्ये जो एक चॅप्टर आहे बघा, चॅप्टर 7 मध्ये जनरली ही तरतूद दिलेली आहे. लक्षात ठेवा, इन्स्पेक्टर जे स्वरूप आहे ते आपले बदललेले आहे यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10,
कोड ऑन वेजेस 2019 मध्ये एकूण किती अध्याय म्हणजे चॅप्टर्स आहेत? तर लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर जर बघितलं आपण तर हे राहील तुमचं ए ऑप्शन 7, ऑप्शन ए बी 8, ऑप्शन सी आहे बघा, ऑप्शन सी आहे तुमचं 9, ऑप्शन सी मध्ये 9 आणि ऑप्शन डी मध्ये जनरली जर बघितलं आपण तर हे तुमचं 10 असते. तर लक्षात घ्या, आपल्या कोड ऑन वेजेस किमान वेतन अधिनियम 2019 मध्ये जनरली जर बघितलं आपण तर 9 चॅप्टर्स आहेत. किती अध्याय आहेत? 9. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, कोड ऑन वेजेस 2019 नुसार वेजेसची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? लक्षात घ्या, जी आपल्या वेजेसची जी व्याख्या आहे ही आपल्याला सेक्शन 2Y मध्ये बघायला भेटते. सेक्शन म्हणजेच काय, कलम 2 आणि उपकलम जनरली जर बघितलं आपण किंवा जनरली हे जे एबीसीडी आहे हे आपण उपखंड म्हणतो यांना. तर जनरली लक्षात घ्या, हे तुम्हाला कलम 2 आणि त्याचा उपकलम जो आहे हे वाय मध्ये बघायला भेटते वेजेसची व्याख्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता घटक सामान्यतः, तर लक्षात घ्या, ऑप्शन ए बेसिक पे, ऑप्शन बी डिअरनेस अलाउन्स डीए, ऑप्शन सी हाऊस रेट अलाउन्स HRA, डी रिटेनिंग अलाउन्स. तर लक्षात घ्या, यामध्ये तुमचा जो वेजेस मध्ये हाऊस रेंट म्हणजेच काय HRA हा तुमचा जनरली समाविष्ट होत नसतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, कोड ऑन वेजेस 2019 नुसार किमान वेतन निश्चित करताना कोणता घटक विचारात घेतला जातो? लक्षात ठेवा, कोड ऑन वेजेस 2019 नुसार किमान वेतन निश्चित करताना आपल्याला जो आहे तो कौशल्याची पातळी, कामाचे स्वरूप आणि भौगोलिक क्षेत्र हे सर्व आपल्याला विचारात घेतले जातात. लक्षात घ्या, सर्वच विचारात घेतले जातात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या फ्लोर वेज पेक्षा किमान वेतन राज्य सरकार निश्चित करू शकते का? तर लक्षात घ्या, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या फ्लोर वेज पेक्षा कमी किमान वेतन राज्य सरकार हे निश्चित करू शकत नाही, कारण की जो केंद्र सरकारचा जो फैसला असतो हा लास्ट असतो. लक्षात घ्या, कारण की याची जी तरतूद आहे तुम्हाला सेक्शन 9 म्हणजेच कलम 9 मध्ये बघायला भेटते. कारण की सेक्शन 9 नुसार जनरली जर बघितलं आपण तर राज्य सरकार फ्लोर वेज पेक्षा कमी किमान वेतन निश्चित करू शकत नाही, ही आपली त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा बोनस संबंधी तरतुदी कोड ऑन वेजेसच्या कोणत्या अध्यायात आहेत? बोनस संबंधी तरतुदी कोणत्या अध्यायात आहेत? लक्षात ठेवा, याचा ऑप्शन ए चॅप्टर 2, ऑप्शन बी चॅप्टर 3, ऑप्शन सी चॅप्टर 4 आणि ऑप्शन डी चॅप्टर 5. तर लक्षात घ्या, जनरली जर बघितलं आपण तर बोनस संबंधी जी तरतूद आहे कोड ऑन वेजेसच्या किमान वेतन संहितेच्या चॅप्टर 4 म्हणजेच अध्याय 4 मध्ये काय आहे नमूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, वेतन संहितेनुसार ऍडवायझरी बोर्ड स्थापन करण्याची तरतूद कोणत्या अध्यायात आहे? लक्षात घ्या, जे वेतन संहितेनुसार ऍडवायझरी बोर्ड स्थापन करण्याची जी तरतूद आहे ही आपल्या अध्याय 5 मध्ये दिलेली. अध्याय 5 मध्ये आपल्याला सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड म्हणजेच काय CAB आणि स्टेट ऍडवायझरी बोर्ड म्हणजे SAB याची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1, पुरुष आणि महिला यांना समान कामासाठी समान वेतन मिळाले पाहिजे. बी, लिंगाच्या आधारावर नियुक्तीत भेदभाव करता येतो. लक्षात घ्या, कोणतं बरोबर आहे? तर यांच्यामध्ये जर बघितलं आपण तर पुरुष आणि महिला यांना समान कामासाठी समान वेतन मिळाला पाहिजे, हेच फक्त आपलं काय आहे विधान बरोबर आहे, कारण की बी हे चुकीचं आहे. सॉरी, 2 नंबरचा जो विधान आहे हा चुकीचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर ची नियुक्ती कोणत्या अध्यायात नमूद आहे? तर लक्षात घ्या, इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर याची जी नियुक्ती आहे ही आपल्या अध्याय नंबर 7 मध्ये नमूद आहे. कशामध्ये? अध्याय नंबर 7. आणि यामध्येच तुमच्या इन्स्पेक्टर जो पद आहे त्याचं नाव बदलून इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता कायदा कोड ऑन वेजेस 2019 मध्ये समाविष्ट केलेला नाही? तर लक्षात घ्या, याचं ऑप्शन राहील तुमचं ए पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936, बी मिनिमम वेजेस ऍक्ट 1948, सी इक्वल रिम्युनरेशन ऍक्ट 1976 आणि डी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947. तर लक्षात घ्या, याचं उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक डी. काय राहील? इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, कारण की हे कोड ऑन वेजेस ऍक्ट मध्ये आपल्या समाविष्ट नाही, बाकीचे सर्व जे आहे हे समाविष्ट आहे. त्यानंतर बघा TCS ट्रॅप क्वेश्चन कसा विचारतो? तर लक्षात घ्या, खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. आपल्याला काय म्हटलेलं आहे? योग्य जोड्या जुळवा. सेक्शन 3 इक्वल इन्युमरेशन, 2
सेक्शन 5 मध्ये मिनिमम वेजेस आणि ए 3 सेक्शन 9 मध्ये फ्लोअर वेज. तर लक्षात घ्या, यामध्ये जर बघितलं आपण तर जो तुमचा फक्त 1 व 3 हेच बरोबर आहे. फक्त 1 व 3 सेक्शन 3 इक्वल रिन्युमरेशन म्हणजे काय, समान लिंगानुसार समान वेतन भेटलं पाहिजे आणि फ्लोअर वेज हे तुमच्या सेक्शन 9 मध्ये, म्हणजेच काय उत्तर राहील डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी वेतन वेजेसच्या व्याख्येत सामान्यतः समाविष्ट असलेला घटक कोणता? वेतनच्या व्याख्येत सामान्यतः समाविष्ट असलेला घटक कोणता? तर लक्षात घ्या, ए घरभाडे भत्ता, बी मूलभूत वेतन, क प्रवास भत्ता, ड बोनस विशिष्ट अपवाद वगळता. तर याचं जर उत्तर बघितलं आपण, उत्तर राहील तुमचं मूलभूत वेतन. काय राहील? मूलभूत वेतन म्हणजेच काय, बेसिक पे हे तुमच्या वेतनच्या व्याख्येत जनरली समाविष्ट केलेले आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या फ्लोअर वेज पेक्षा कमी किमान वेतन निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? केंद्र सरकारने निश्चित केलेल्या फ्लोअर वेज पेक्षा कमी किमान वेतन निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? तर यामध्ये जर बघितलं आपण तर नाही, कारण की याची तरतूद बघा तुमच्या कलम 9 मध्ये आहे. कोणत्या कलम मध्ये आहे? कलम 9 मध्ये आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या फ्लोअर वेज पेक्षा कमी किमान वेतन निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. लक्षात घ्या, कोणत्या कलमांतर्गत आहे ते? कलम क्रमांक 9. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर लक्षात घ्या, प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळण्याचा अधिकार आहे. किमान वेतनापेक्षा कमी वेतन देणे कायदेशीर आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये जर बघितलं आपण तर अचूक विधान हे तुमचं फक्त एक आहे. कोणतं आहे? एक. फक्त एक तुमचं काय आहे की विधान बरोबर आहे, कारण की कलम 5 नुसार, कोणता? कलम 5 नुसार किमान वेतनापेक्षा कमी वेतन देता येत नसते. त्यामुळे तुमचा जो कलम 5 नुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळण्याचा अधिकार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. वेतन संहिता 2019 मध्ये वेतन निश्चित करताना खालीलपैकी कोणते घटक विचारात घेतले जाऊ शकतात? कौशल्याची पातळी, भौगोलिक क्षेत्र, कामाचे स्वरूप, वरील सर्व. लक्षात घ्या, वेतन संहिता 2019 मध्ये वेतन निश्चित करताना खालीलपैकी कोणता घटक विचारात घेतला जातो? हा तुमचा जनरली जर बघितला आपण तर कौशल्याची पातळी पण विचारात घेतली जाते, भौगोलिक क्षेत्र पण विचारात घेतले जाते आणि कामाचे स्वरूप पण विचारात घेतले जाते. म्हणजे उत्तर काय राहील तुमचं? पर्याय क्रमांक ड. याची तरतूद बघा तुमच्या कलम 6 मध्ये आहे. कशामध्ये आहे? कलम 6 मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. समान किंवा तत्सम कामासाठी स्त्री व पुरुष यांना समान वेतन देण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर लक्षात घ्या, जनरली जर बघितलं समान किंवा तत्सम कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन देण्याची तरतूद जी आहे ही कलम 3 मध्ये आहे. कशामध्ये? कलम 3. लक्षात घ्या, स्त्री पुरुष समान वेतन देण्याची तरतूद ही कलम तुमच्या 3 मध्ये आहे. कोणत्या कायद्याच्या? तर आपला किमान वेतन अधिनियम 2019. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. हे आपल्या प्रकरणामधील प्रश्न आहे, केस स्टडी. एका कारखान्यात समान स्वरूपाचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला पुरुष कर्मचाऱ्यापेक्षा कमी वेतन दिले जाते. अशा परिस्थितीत कोणत्या कलमाचे उल्लंघन झाले? लक्षात घ्या, टीसीएस न जर आपल्याला पेपर मॉडरेट टू हार्ड जर विचारला तर असे तुम्हाला कन्सेप्ट बेस क्वेश्चन विचारू शकतो. तर समान कामासाठी समान वेतन देणे बंधनकारक आहे हे आपल्या कलम 3 नुसार, आणि जर ते मग कमी होत असेल किंवा कमी देण्यात येत असेल तर हे तुमच्या कलम 3चं उल्लंघन आहे. कशाचं उल्लंघन आहे? कलम 3चं, कारण की स्त्री पुरुष समान वेतन म्हणजे कलम 3 मध्ये आपल्या उल्लेख आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. खालील जोड्या विचारात घ्या. खालील जोड्या विचारात घ्या. यामध्ये जनरली बघा कोणती जोडी योग्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. कलम 5 किमान वेतन देणे, कलम 6 किमान वेतन निश्चित करणे आणि कलम 9 फ्लोअर वेज. तर बघा हे तिन्ही बरोबर आहे. कलम 5 मध्ये किमान वेतन देण्याची तरतूद आहे, कलम 6 मध्ये किमान वेतन निश्चित करण्याची तरतूद आहे आणि कलम 9 मध्ये फ्लोअर वेजची तरतूद आहे. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 27 तुमचे तिन्ही विधान बरोबर आहे. म्हणजे जनरली जर बघितलं आपण याचं उत्तर राहील तुमचं ड. काय राहील? ड. 1, 2 व 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी वेतन संहितेत समाविष्ट नसलेला कायदा कोणता? तर लक्षात घ्या, समाविष्ट नसलेला कायदा आपण जनरली जर बघितलं तर बघा काय म्हणतोय, कोणता आपल्या वेतन संहिता 2019 मध्ये समाविष्ट नाही? तर लक्षात घ्या, वेतन अधिनियम, वेतन प्रदान अधिनियम 1936 हा आपला आहे याच्यामध्ये समाविष्ट. किमान वेतन अधिनियम 1948 पण समाविष्ट आहे. समान वेतन अधिनियम 1976 पण समाविष्ट आहे. फक्त समाविष्ट काय नाही तर यामध्ये बघा औद्योगिक विवाद अधिनियम 1947
हा जो अधिनियम आहे हा समाविष्ट नाही. त्यानंतर बघा निरीक्षक सह सुविधादाता इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर ही संकल्पना कोणत्या अध्यायात आहे? तर लक्षात घ्या, याचं हे तुमचं जनरली जर बघितलं आपण ऑप्शन क मध्ये हा अध्याय राहील तुमचा 7. कोणता अध्याय? 7व्या अध्यायामध्ये जनरली जर बघितलं आपण तर इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर म्हणजेच काय निरीक्षक सह सुविधादाता याची संकल्पना आपली मांडलेली आहे. तर लक्षात घ्या, याचा पर्याय क्रमांक क उत्तर राहील. काय राहील पर्याय क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा टीसीएस ट्रॅपपॅक क्वेश्चन आहे तुमचा प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर लक्षात घ्या, कलम 3 लिंगभेदास मनाई, कलम 6 किमान वेतन निश्चित करणे, कलम 9 फ्लोअर वेज, कलम 5 बोनस देण्याची तरतूद. तर लक्षात घ्या, आपल्याला चुकीचं याच्यामध्ये योग्य जोडी आपल्याला जनरली बघायची आहे आणि कोणती चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये जर बघितलं आपण तर जी चुकीची जोडी आहे ही चुकीची जोडी राहील तुमची प्रश्न क्रमांक 30 च ड पर्याय म्हणजेच पर्याय क्रमांक ड कलम 5 बोनस देण्याची तरतूद आपल्याला कलम 5 मध्ये नाहीये. लक्षात घ्या. तर आता हे बघा काही तुमचे ट्रॅप पॉइंट्स आपण मेन पॉइंट जे आहेत हे नोट करून घेतलेले. लक्षात घ्या, कलम 2 आणि उपकलम य मध्ये वेतन म्हणजेच वेजेसची व्याख्या दिलेली आहे. कलम 3 मध्ये लिंगभेदास मनाई आहे. कलम 5 मध्ये किमान वेतन देण्याची तरतूद आहे. कलम 6 मध्ये किमान वेतन निश्चित करण्याची तरतूद आहे. कलम 9 मध्ये फ्लोअर वेजची तरतूद आहे. अध्याय 4 मध्ये बोनसची तरतूद आहे. म्हणजेच तुमचं काय अध्याय चॅप्टर 7 मध्ये निरीक्षक सह सुविधादाता यांची तरतूद आहे. लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट आहे. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा हे तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून घ्या, कारण की हे खूप महत्वाचे आहे. हे खूप महत्वाचे आहे. लक्षात घ्या, आपल्या जर या अधिनियमामधून जर प्रश्न आले तर याच्या बाहेरून तुम्हाला येणार नाही. लक्षात घ्या, जास्तीत जास्त काय विचारते टीसीएस, तुमच्या इन्स्पेक्टरची तरतूद कशामध्ये, बोनस कशामध्ये, फ्लोअर वेज कशामध्ये, लिंगभेद मनाई कशामध्ये, किमान वेतन कशामध्ये आणि एक अजून असतं तुमची पेनल्टी आहे की नाही, दंड. तर ते पण बघू आपण पुढच्या याच्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31 वेतन संहिता 2019 नुसार फ्लोअर वेतन निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? लक्षात घ्या, जो वेतन संहितानुसार फ्लोअर वेतन म्हणजेच काय तुमचं जो फ्लोअर वेजेस आहे हे निश्चित करण्याचा जो अधिकार आहे हा फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडे आहे. कारण की याची जर बघितली आपण तर याचा उल्लेख कलम 9 मध्ये आहे. कशामध्ये? कलम 9 मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32 पुढीलपैकी योग्य सरकार अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची व्याख्या कोणत्या कलमात दिलेली आहे? तर लक्षात घ्या, अप्रोप्रिएट जी कलम आहे अप्रोप्रिएट जी गव्हर्नमेंट आहे याची जी व्याख्या आहे ही कलम 2 मध्ये उपकलमामध्ये ही दिलेली आहे. कारण की कलम 2 मध्ये योग्य सरकारची व्याख्या आपल्याला दिलेली आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33 पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. आपल्याला काय करायचंय? चुकीचे विधान ओळखायचं. वेतन संहिता सर्व कर्मचारी वर्गाला लागू होते, बरोबर आहे, सर्वांना लागू होते. आपल्याला चुकीचं ओळखायचं, हे बरोबर आहे. समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन मिळाले पाहिजे, हे पण बरोबर आहे. कारण की समान वेतन समान लिंगाच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. किंवा जनरली बघा काय म्हणतो, राज्य सरकार फ्लोअर वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित करू शकते. नाही, हे चुकीचं आहे. कारण की आपण आत्ताच बघितलं की तुमचं जो आहे याचं उत्तर काय राहील मग चुकीचे विधान. कारण की केंद्र सरकार ठरवू शकते, फक्त राज्य सरकारला याचा अधिकार नाही. किमान वेतन निश्चित करण्याची तरतूद संहितेत आहे, बरोबर आहे. याचं उत्तर काय राहील? चुकीचं विधान क. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34 वेतन या संज्ञेत महागाई भत्ता डिअरनेस अलाउन्स म्हणजे ज्याला आपण डीओ म्हणतो समाविष्ट होतो का असं विचारलेलं आपल्याला. तर लक्षात घ्या, हा होत असतो डिअरनेस अलाउन्स, फक्त एचआरए नाही होत. आपण लक्षात घ्या, एचआरए नाही होत. म्हणजेच काय, याचं उत्तर काय राहील? 34 च कारण की याची तरतूद जी आहे ही कलम 2 आणि उपकलम य मध्ये दिलेली आहे. कलम 2 आणि उपकलम य मध्ये याची तरतूद आहे आपल्याला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता घटक वेतनाच्या व्याख्येतून वगळण्यात आला आहे? खालीलपैकी कोणता घटक वेतनाच्या व्याख्येतून वगळण्यात आलेला आहे? लक्षात घ्या, अ मूलभूत वेतन, ब महागाई भत्ता, क घरभाडे भत्ता, ड धारणा भत्ता. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या व्याख्येतून जे मूलभूत जनरली कोणता घटक वगळण्यात आलेला आहे वेतनाच्या व्याख्येतून, तर हे तुम्ही जर बघितलं तर घरभाडे भत्ता हा काय केलेला आहे त्याच्यामध्ये हाऊस रेंट अलाउन्स ज्याला म्हणतो आपण एचआरए हा वगळण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, कारण की हे तुमच्या
कलम 2 आणि य मध्ये याची उपकलम य मध्ये जनरली याची काय आहे तरतूद आहे. कलम 2 उपकलम य मध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36 प्रकरणामधील प्रश्न केस बेस प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या. एखाद्या संस्थेने केंद्र सरकारने निश्चित केलेल्या फ्लोअर वेतनापेक्षा कमी किमान वेतन निश्चित केले ही कृती कोणत्या तरतुदीच्या विरोधात आहे? एखाद्या संस्थेने केंद्र सरकारने निश्चित केलेल्या फ्लोअर वेतनापेक्षा कमी किमान वेतन निश्चित केले ही कृती कोणत्या तरतुदीच्या विरोधात आहे? ऑप्शन ए कलम 3, ब कलम 5, क कलम 6, ड कलम 9. लक्षात घ्या, एखाद्या संस्थेने जर केंद्र सरकारने निश्चित केलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन जर निश्चित केले तर ही कृती आपल्या कलम 9 कशाच्या विरोधात आहे? कलम 9. कारण की फ्लोअर वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित करता येत नाही, ही तुमची तरतूद कलम 9 मध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी योग्य जोडणी कोणती? योग्य जोडणी आपल्याला ओळखायची. कलम 3 लिंगभेदास मनाई, कलम 5 किमान वेतन देणे, कलम 9 फ्लोअर वेतन देणे. तर बघा लक्षात घ्या, आत्ताच बघितलं आपण फ्लोअर वेतन देण्याची कलम 9 मध्ये आहे. लिंगभेद, पुरुष किंवा महिलांना वेगवेगळं वेतन देता येत नाही, समान वेतन द्यायला पाहिजे. आणि किमान वेतनची तरतूद कलम 5. म्हणजेच काय, याचं उत्तर जर बघितलं आपण तर हे तिन्ही बरोबर आहे. तर यांचं उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक ड. काय राहील? पर्याय क्रमांक ड याचं उत्तर राहील, कारण की तिन्ही योग्य उत्तरे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38 वेतन संहिता 2019 मध्ये निरीक्षक सह सुविधादाता ही संकल्पना कोणत्या उद्दिष्टाने आणण्यात आली? तर लक्षात घ्या, याचं उत्तर पर्याय क्रमांक ए काय राहील आपलं? केवळ दंड आकारण्यासाठी, ब केवळ दंड तपासण्यासाठी, क पालनास प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे, ड केवळ बोनस निश्चित करणे. तर लक्षात घ्या, ही संकल्पना कशासाठी आणण्यात आलेली आहे? ही तुमच्या पालनास प्रोत्साहन देणे, कारण की हे अध्याय क्रमांक 7 मध्ये दिलेले आहे, आणि मार्गदर्शन करणे याचा उद्देश हे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39 वेतन संहिता 2019 मध्ये एकूण किती अध्याय आहेत? तर लक्षात घ्या, वेतन संहिता 2019 मध्ये टोटल जे आहे आपले हे 9 अध्याय आहेत. किती आहेत? 9. म्हणजे उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक क. काय राहील उत्तर? पर्याय क्रमांक क. त्यानंतर बघा मित्रांनो, लास्ट क्वेश्चन आहे आजच्या व्हिडिओचा, जो टीसीएस ट्रॅप मास्टर ट्रॅप आहे तुमचा. काय म्हणतो? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. कलम 2 य वेतनाची व्याख्या, कलम 3 लिंग भेदास मनाई, कलम 6 किमान वेतन निश्चित करणे, कलम 9 फ्लोअर वेतन. तर बघा लक्षात घ्या, आपले जे आहेत तर हे सर्व जे आहेत आपले हे बरोबर आहेत. म्हणजेच काय, तुमचं पर्याय क्रमांक काय राहील? ड उत्तर हे राहील. लक्षात घ्या मित्रांनो, टीसीएस ट्रॅप बघा, आपण तुमच्यासाठी काही क्वेश्चन घेऊन आलेले, हे जे टीसीएस ट्रॅपचे जे महत्वाचे पॉइंट्स असू शकतात, लक्षात घ्या. हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो, कारण की कलम 2 हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. कारण की योग्य सरकार हे कशाचं आहे? कलम 2 मध्ये. कलम 2 य काय म्हणतो आपल्याला? वेतनची व्याख्या. कलम 3 कशामध्ये आहे? लिंगभेदास मनाई. कलम 4 मध्ये काय आहे? समान किंवा तत्सम कामासाठी किमान वेतन देणे स्वरूपाचे काम. कलम 5 काय म्हणतो? किमान वेतन देण्याची जबाबदारी. लक्षात घ्या. कलम 6 काय म्हणतो? किमान वेतन निश्चित करणे. 7 काय म्हणतो? किमान वेतनाचे घटक. कलम 9 काय म्हणतो बघा? फ्लोअर वेतन. अध्याय 4 काय म्हणतो? बोनस. आणि अध्याय 7 काय म्हणतो आपल्याला? निरीक्षक सह सुविधादाता. लक्षात घ्या, हे काही महत्वाचे पॉइंट आहे. अजून जर मित्रांनो तुम्हाला जर काही पाहिजे असतील, तर हे तुम्ही जनरली कमेंट मध्ये सांगा. मी अजून तुम्हाला कायद्यावर नोट्स आपण घेऊन येऊ. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.